गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार, मुलगाच होईल म्हणत आमिष दाखवलं. जादू टोण्याच्या नावाखाली अत्याचार करणाऱ्या अशोक खरातला आता तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेला हा तिसरा गुन्हा अत्यंत गंभीर आहे. एका 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. प्रसूती सुरळीत व्हावी आणि मुलगाच होईल असं आमिष दाखवत त्यानं महिलेवर अत्याचार केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय. यापूर्वी दुसऱ्या गुन्ह्यातील 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आता त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर लगेचच एसआयटीनं तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश श्रीमती BN इचपुराणी यांच्या न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. आरोपी अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं. या सुनावणीनंतर वकील काय म्हणाले पाहूयात. एसआयटीने आरोपी भोंदू अशोक खरात याला महिला अत्याचाराच्या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये आज रोजी पोलीस कस्टडी साठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माननीय कोर्टामध्ये त्याला आज हजर करण्यात आलेलं होतं. यातली जी फिर्यादी जो आहे त्याची पत्नी 7 महिन्याची गरोदर असताना तिला वाईट आणि दुष्ट शक्तींपासून वाचण्यासाठी आणि तुला मुलगाच होईल असं सांगून आणि त्यासाठी दुष्ट शक्तीपासून वाचण्यासाठी तुला धार्मिक विधी करावा लागेल या कारणास्तव तिला त्याच्या कार्यालयामध्ये बोलून तिच्यावरती त्याने लैंगिक अत्याचार केला आणि तिचा शीलभंग केलेला आहे. आणि या अनुषंगाने सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याने त्याचा सखोल तपास करायचा असल्याने आम्ही माननीय कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ओके, थँक्यू. दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं की आरोपी लोकांना नकली साप आणि वाघ दाखवून घाबरवायचा, तसंच मंतरलेले खडे, चिंचोके विकून फसवणूक करायचा, महिलांना काही द्रव्य किंवा पेढे खाऊ घालून अत्याचार केल्याचा संशय आहे आणि त्या पदार्थांमध्ये काय मिसळलं जात होतं याचा तपास करणं आवश्यक आहे. तसंच नकली साप, वाघ आणि इतर साहित्य तो कुठून आणायचा याचाही तपास बाकी असल्याचं सांगितलं. दुसरीकडे आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध केला. याआधीच एसआयटी कडून सखोल तपास सुरू असल्याचं सांगितलं. चिंचोके, खडे, नकली साप, नाग हे विषय याआधी सुद्धा येऊन गेले आहेत. आरोपीचा एसआयटी तपास करते आणि त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज काय असंही आरोपीचे वकील म्हणाले. यावर सरकारी वकिलांनीही तपासासाठी कोठडीची गरज अधोरेखित केली. आरोपीकडून पेनड्राईव्ह जप्त केलाय, लॅपटॉप जप्त केलाय आणि त्यासाठी आरोपीला समोर बसवून तपास करायचा आहे. अनेक महिला पुढे आल्यात. आरोपी हा हुशार आहे, तो तपासात सहकार्य करत नाहीये, त्यासाठी तपास करायचा आहे असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर सगळ्या बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयानं खरातला तिसऱ्या गुन्ह्यात आता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.